ओवैसी बोलतोय की अल्लाहच्या प्रॉपर्टीला वाचवा। जो जायदाद अल्लाह के नाम पर है, तुम और हम क्या जवाब देंगे हशर के मैदान में। ही लोक गल्लो गल्ली फिरून वक्फ बोर्डाला वाचवण्याची अपील करतायत, प्रत्येकाच्या घरामध्ये जातायत। फोन के जरिए से इस बिल के खिलाफ राय पेश करें। 50 लाख लोकांनी वक्फ बोर्डाच्या वाचवण्यासाठी 50 लाख ईमेल या मुस्लिम लोकांनी केले। तुम्हाला वक्फ बोर्डाविषयी तर माहितीच असेल ना, म्हणजे देशातलं 3ऱ्या नंबरचं सगळ्यात मोठं जमीन असणारी मोठी एक संस्था आहे जी मुस्लिमांसाठी काम करते। म्हणजे कित्येक वर्ष जुनी 1500 वर्ष जुनी मंदिरे यांनी हडप केलेत। अंबानींच्या घरावर देखील दावा ठोकायला मागे पुढे बघणार नाहीत। उद्या तुमच्या घरापर्यंत ही सगळी लोक येऊन पोहोचतील। भारतातल्या देशातल्या आपल्या मुसलमानांचं असं म्हणणं आहे की वक्फाला एवढं मोठं ताकदवर करायचं की इथल्या सरकारापेक्षाही मोठं आपलं वक्फ बोर्ड असेल आणि उद्या जेव्हा आपली यांची कोणाची सरकार येतील तेव्हा आपण ठरवणार की या देशात हुकूमत कोणी करायची, असं हे सगळी लोक सांगतात। अगर मुसलमान अपना वक्फ बोर्ड सही हिसाब से चलाएगा तो मुसलमान हुकूमत को कर्जा दे सकता। याच वक्फच्या या मनमानीला थांबवण्यासाठी मोदी सरकारने आता सगळे ते संशोधनाच्या गोष्टी बाहेर काढलेत। याला कुठेतरी थांबवलं पाहिजे, नाहीतर हा देश अख्खा गिळला जाईल। बाळासाहेब म्हणायचे ना, संपूर्ण देश गिळतील, राज्य गिळतील, तुम्हाला सर्वांना हिंदू संस्कृतीला सगळ्यांना गिळून टाकलं जाईल। यासाठी नरेंद्र मोदींनी याच्यावरती रोख लावण्यासाठी काय ते मेल करा की ईमेल करा, मी काही गोष्टी ऐकल्या ते करण्यासाठी सगळ्यांना आवाहन केलंय। तो जे काही सगळ्या गोष्टी आहेत मेल करायचा आहे, प्रत्येक हिंदूंनो डोळ्यामध्ये तेल घालून, कानामध्ये तेल घालून काय असेल ते ऐका व्यवस्थित। तुमच्या प्रत्येक नातेवाईकाला, प्रत्येक हिंदूंना तुमची संस्कृती, तुमची माती, तुमचा देश, तुमच्या सगळ्या गोष्टी वाचवण्यासाठी तयार राहा। आणि सर्वांनी एक मी आव्हान करतो की सर्वांनी ईमेल पाठवा सरकारला, कारण तुमचा एक एक ईमेल सगळ्यात महत्त्वाचा असेल तुमच्या पुढच्या येणाऱ्या पिढ्यांसाठी। एवढं लक्षात ठेवा। आणि हे जे कोणी आहेत यांना मातीत गाडल्याशिवाय राहायचे नाही। छत्रपतींची शपथ आहे आपणा सर्वांना।